भाजपचा एकट्याचा आकडा बहुमतापासून दूर राहिला आणि केंद्रातील बरीच समीकरणं बदलली. 2014 आणि 2019 ही दोन्ही टर्म भाजपच्या एकट्याच्या 272 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या. मित्रपक्ष सोबत होते, पण त्यांची फार गरज उरली नव्हती. ही गोष्ट भाजप आणि मित्रपक्ष दोघांनाही माहिती असल्यामुळे या 10 वर्षात कोणीच फार खळखळ केली नाही. भाजपला कोणावरही अवलंबून न राहता मनासारखे निर्णय रेटून नेता आले. आता परिस्थिती वेगळी असेल. त्याची छोटी झलक म्हणजे कालचा मंत्रिमंडळाचा शपथविधी. यावेळी मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागल्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळाचा आकार आधीच्या 2 टर्मपेक्षा भरपूर मोठा झाला आहे. हे सरकार 5 वर्ष चालवायचं असेल तर भाजपला भरपूर तडजोडी कराव्या लागणार आहेत. मित्रपक्ष, त्यातही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू नाराज होणार नाहीत याची सतत काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. 9 जून नंतर एक गोष्ट तर पक्की झाली आहे की हे नवं सरकार मोदी सरकार नसेल तर NDA सरकार असेल. आता ही स्थिती मोदी शहा बदलणार का याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरूच आहे.